कर्ज काढलेल्या लोकांसाठी म्हणजे जे लोक हप्ता भरतात अशा लोकांसाठी 3 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे. ज्या लोकांनी कर्ज काढलंय, जे लोक हप्ते भरत आहेत अशा लोकांसाठी रिझर्व्ह बँकेने 3 महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. आता ज्यांनी कर्ज काढलंय त्या लोकांसाठी दिलासा लाईट बातमी आलेली आहे. यातील पहिला नियम असा आहे की ज्याच्या अंतर्गत तुम्ही घेतलेल्या कर्जावर तुमचं व्याज माफ होणार आहे. तर दुसरा निर्णय असा आहे की ज्याच्या अंतर्गत तुम्हाला जर हप्ता लेट झाला तर कुठला दंड बसणार नाही. तर तिसरा निर्णय असा आहे की जो ऐकून ज्यांनी कर्ज काढलंय ते लोक सगळे नाचू लागले. तो निर्णय असा आहे की तुमचं कर्ज माफ होणार आहे. काही विशेष पात्रता अटी याच्यासाठी घातलेले आहेत, काही नियम लावलेले आहेत. हे नियम आणि अटी जर तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर तुमचं सगळ्याच्या सगळं कर्ज माफ होऊ शकतं. हे तीनही निर्णय नेमके काय आहेत, बँकांचे नवे नियम काय सांगतात आणि तुमचं कर्ज नेमकं कसं माफ होणार, हे सगळं आपण आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा टप्पा तुमच्या आयुष्यातली कर्जाची चिंता कायमची मिटवू शकतो. मित्रांनो, कर्ज काढलं की व्याज आलंच हे आपल्याला माहिती आहे. पण बँका आणि फायनान्स कंपन्या आपल्याकडून कशा प्रकारे जास्त पैसे उकळतात हे सामान्य माणसाला लवकर समजत नाही. आरबीआयने आता यावर मोठी कुऱ्हाड चालवली आहे. जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा 2 प्रकारच्या पद्धती असतात. एक असते ठराविक व्याज आणि दुसरी असते कमी होत जाणारं व्याज. अनेकदा बँकवाले आपल्याला गोड बोलून अशा कर्जात अडकवतात जिथे आपल्याला जास्त पैसे भरावे लागतात. पण खरा गोंधळ कुठे होतो हे नीट समजून घ्या. समजा तुमचा हप्ता 10,000 रुपये आहे. काही कारणाने तुमच्याकडे पैसे नव्हते आणि तुम्ही तो हप्ता वेळेवर भरला नाही. मग बँक काय करते? बँक तुमच्यावर दंड लावते. इथपर्यंत ठीक होतं, पण बँका तिथेच थांबत नसायच्या. त्या लावलेल्या दंडावर सुद्धा पुन्हा व्याज लावायच्या. म्हणजे दंडावर दंड आणि व्याजावर व्याज. यामुळे होतं काय की तुम्ही कितीही पैसे भरले तरी तुमचं कर्ज संपतच नसायचं. आरबीआयने आता स्पष्ट आदेश दिले आहेत की कोणतीही बँक किंवा कंपनी आता दंडावर व्याज आकारू शकत नाही. तुमचा जो ठरलेला हप्ता आहे त्यात मुद्दल आणि व्याज असतंच आहे. त्या व्यतिरिक्त 1 रुपयाही जास्त व्याज म्हणून घेण्याची मुभा बँकांना नाही. जर एखादी बँक तुमच्याकडून अशा प्रकारे दंडावर व्याज वसूल करत असेल तर तुम्ही त्यांची तक्रार करू शकता. यामुळे ज्यांनी लहान मोठी कर्ज घेतली आहेत त्यांचे हजारो लाखो रुपये वाचणार आहेत. आता तुम्हाला फक्त तुमच्या मूळ व्याजाचीच काळजी करायची आहे, बँकांच्या या छुप्या लूटमारीची नाही. आता दुसऱ्या महत्त्वाच्या निर्णयाकडे वळूया. सामान्य माणसाचं जीवन हे अनिश्चित असतं. कधी पगार उशिरा होतो, कधी शेतीचा माल विकायला वेळ लागतो, तर कधी घरात अचानक दवाखान्याचा खर्च निघतो. अशा वेळी कर्जाचा हप्ता 2-4 दिवस उशिरा झाला तर बँका अक्षरशः रक्ताचं पाणी केलेल्या पैशांवर डल्ला मारत होत्या. आधीच्या नियमानुसार जर तुमचा हप्ता चुकला तर बँका प्रचंड मोठा दंड लावायच्या आणि तो दंड तुमच्या मूळ कर्जात मिळवून टाकायच्या. यामुळे तुमच्या कर्जाचा आकडा वाढतच जायचा. आरबीआयने आता हा मनमानी कारभार बंद केला आहे. नव्या निर्णयानुसार बँका आता तुमच्याकडून फक्त एक ठराविक दंड घेऊ शकतात, तो सुद्धा खूप जास्त नसावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा दंड तुमच्या मूळ कर्जात मुद्दलात जोडता येणार नाही. समजा तुम्हाला 500 रुपये दंड झाला तर तो 500 रुपये म्हणूनच राहील. बँक तो तुमच्या कर्जाच्या रक्कमेत मिळवून त्यावर पुन्हा व्याज खाऊ शकणार नाही. हा निर्णय कशासाठी घेतलाय? तर आरबीआय म्हणतंय की दंड हा फक्त माणसाला शिस्त लावण्यासाठी असावा, बँकांची तिजोरी भरण्यासाठी नाही. त्यामुळे आता जर तुमचा हप्ता चुकला तर घाबरून जाऊ नका. बँक तुम्हाला लुबाडू शकणार नाही. तुम्हाला फक्त तो एक वेळचा दंड भरावा लागेल, पण तुमच्या कर्जाचा डोंगर त्यामुळे वाढणार नाही. यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. आता येतोय तो निर्णय ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. तुमचा कर्ज माफ कसं होणार हे नीट समजून घ्या, कारण ही एक तांत्रिक पद्धत आहे जिला बँकिंगच्या भाषेत कर्ज हिशेबातून काढून टाकणे किंवा राईट ऑफ म्हणतात. मित्रांनो, कधीकधी परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की माणूस कर्ज फेडूच शकत नाही. नोकरी जाते, व्यवसाय पूर्णपणे बुडतो किंवा घरात कोणीतरी खूप आजारी पडतं. अशा वेळी माणूस हप्ते भरणं बंद करतो. जेव्हा तुम्ही सलग 3 महिने हप्ते भरत नाही तेव्हा बँक तुमचं खातं बुडीत किंवा न चालणारं म्हणून घोषित करते. बँका सुद्धा एका मोठ्या चक्रात अडकलेल्या असतात. त्यांना त्यांचं रेकॉर्ड सरकारला आणि शेअर बाजाराला दाखवावं लागतं. जर बँकेकडे कर्ज न फेडणारे लोक जास्त दिसले तर त्या बँकेची किंमत कमी होते. मग बँक काय करते? बँक विचार करते की या माणसाकडून आता पैसे मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. अशा वेळी बँक ते कर्ज आपल्या मुख्य हिशेबातून काढून टाकते. यालाच म्हणतात कर्ज माफ करण्याची टेक्निक. आता इथे तुमची संधी कशी आहे ते पहा.
जेव्हा बँक तुमचं कर्ज हिशेबातून काढून टाकते तेव्हा त्यांच्यासाठी ते पैसे बुडालेले असतात. मग अशा वेळी तुम्ही बँकेशी तडजोड म्हणजे सेटलमेंट करू शकता. तुम्ही बँकेला सांगू शकता की माझ्याकडे पूर्ण पैसे नाहीत, पण मी ठराविक रक्कम देऊन हे कर्ज कायमचं मिटवू इच्छितो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा वेळी बँका तुमच्या कर्जाच्या रक्कमेपैकी फक्त 10%, 20% किंवा 25% रक्कम घेऊन तुमचं पूर्ण कर्ज माफ करायला तयार होतात. म्हणजे जर तुमचं 1 लाखाचं कर्ज असेल तर कदाचित 20-25 हजार भरून तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकता. पण यासाठी काही अटी आहेत. 1. तुमची परिस्थिती खरोखरच खराब असावी लागते. 2. हे कर्ज माफ झाल्यावर तुमचा सिबिल किंवा पतमानांकन कमी होतं, ज्यामुळे भविष्यात कर्ज मिळायला अडचण येऊ शकते. पण ज्यांच्याकडे खरोखरच पैसे नाहीत आणि जे कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत, त्यांच्यासाठी हा मार्ग म्हणजे पुनर्जन्मच आहे. तुम्ही वकिलांच्या मदतीने किंवा बँकेला पत्र लिहून ही प्रक्रिया करू शकता. हा नियम कोणत्या कर्जांसाठी आहे? तर मित्रांनो, तुम्ही मोबाईलसाठी कर्ज घेतलं असेल, मोटारसायकलसाठी, घर बांधण्यासाठी, शेतीसाठी, ट्रॅक्टर घेण्यासाठी किंवा शेतीची अवजारं, गोठा बांधण्यासाठी अशा कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी हे नियम लागू होतात. जर तुम्ही प्रामाणिक असाल पण केवळ परिस्थितीमुळे अडकला असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कुणीही वसुलीवाला तुमच्या घरी येऊन तुम्हाला धमकावू शकत नाही. आरबीआयचे नियम सांगतात की सकाळी 8च्या आधी आणि संध्याकाळी 7च्या नंतर बँकवाले तुम्हाला फोन किंवा भेट देऊ शकत नाहीत. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं कर्ज आता तुम्हाला फेडणं शक्यच नाही, तर तुम्ही बँकेला एक लेखी पत्र द्या. त्यात तुमची अडचण सांगा. जेव्हा तुम्ही स्वतःहून बँकेला तुमची परिस्थिती सांगता तेव्हा बँक सुद्धा तुम्हाला मदत करायला तयार होते. आरबीआयच्या या नवीन नियमांमुळे आता सामान्य माणूस बँकांच्या जाळ्यातून बाहेर पडू शकतो. तर मित्रांनो, हे होते ते 3 मोठे निर्णय जे तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. लक्षात ठेवा, माहिती हीच शक्ती आहे. जर तुम्हाला तुमचे हक्क माहिती असतील तर कोणीही बँक तुम्हाला लुबाडू शकणार नाही. पर्यंत आपण पाहिलं की आरबीआयचे हे 3 नवीन नियम सामान्य कर्जदारांसाठी किती मोठे वरदान ठरणार आहेत. पण आता प्रश्न उरतो की तुम्ही नक्की काय करायला हवं. जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबले असाल किंवा बँकेच्या त्रासाला कंटाळला असाल तर मी तुम्हाला एक 4 स्टेप ॲक्शन प्लॅन देणार आहे, जो तुम्हाला या संकटातून बाहेर काढायला मदत करेल. पहिली स्टेप, जर तुम्हाला हप्ता भरायला उशीर होत असेल तर घाबरून बँक अधिकाऱ्यांपासून लपून बसू नका. उलट स्वतःहून बँकेत जा आणि त्यांना लेखी पत्र द्या. तुमची परिस्थिती त्यांना स्पष्ट सांगा. आरबीआयच्या नियमांनुसार बँक तुमच्या परिस्थितीचा विचार करून तुम्हाला हप्ते पुनर्रचित करून देऊ शकते. दुसरी स्टेप, तुमच्या लोन स्टेटमेंटची नीट तपासणी करा. जर बँकेने तुमच्याकडून दंडावर व्याज आकारलं असेल तर तात्काळ बँकेला जाब विचारा. आरबीआयने हे स्पष्टपणे बंद केलं आहे. जर बँक ऐकत नसेल तर तुम्ही आरबीआय ओम्बड्समनकडे ऑनलाईन तक्रार करू शकता. तिसरी स्टेप, जर तुमचं कर्ज फेडणं आता अशक्य असेल तर बँककडे 1 टाईम सेटलमेंटचा प्रस्ताव ठेवा. अनेकदा बँक मुद्दलच्या फक्त 20 ते 30% रक्कम घेऊन तुमचं पूर्ण कर्ज माफ करायला तयार होते. पण लक्षात ठेवा, हे करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या, कारण यामुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी होऊ शकतो. चौथी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप, कोणतीही बँक किंवा रिकव्हरी एजंट तुम्हाला सकाळी 7च्या आधी आणि संध्याकाळी 7च्या नंतर फोन करू शकणार नाही किंवा घरी येऊ शकत नाही. जर कोणी तुम्हाला धमकावत असेल तर त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि पोलिसात किंवा बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. कायदा तुमच्या पाठीशी आहे. मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी किंवा आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे. पण मला तुमची सुद्धा मदत हवी. तुमच्यासाठी एक छोटासा टास्क. तुम्ही सध्या कोणत्या बँकेच्या कर्ज फेडतात आणि तुम्हाला बँक हप्ता भरताना काही त्रास देते का? तुमची अडचण कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, सरकारने सामान्य माणसाची सगळी वैयक्तिक कर्ज पूर्णपणे माफ करायला हवीत का? तुमचं हो किंवा नाही असं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या कमेंट्समुळे इतर कर्जदारांना धीर मिळेल आणि त्यांना नवीन माहिती मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर याला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करा जो सध्या कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य वाचू शकतं. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि बँकिंगच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हिंमत हारू नका आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.